नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सतत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण वागडी गावातील प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्या कापूस प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यांचा कापूस पिकाचं नियोजन पाहिलं, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे। त्यामुळे काय होत असतं, त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते आपल्याला शिकायला मिळत असतं। त्यासाठी आपण कंटिन्यूली अशा शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतो। तर दादा, आपलं नाव सांगा। मनदीप देवीदास जाधव, वागडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तर दादा, तुम्ही आता कॉटन लागवड केलेला आहे, तर किती कॉटन लागवड केला आहे तुम्ही? आपण 7 एकरवर कपाशी लावलेली। 7 एकर पूर्ण कपाशी लागवड केलेली आहे, म्हणजे तुमच्या 15 एक थैल्या असतील पूर्ण कापूस। हो। तर दादा, तुमचा आता कापूसची आजची कंडिशन पाहिली तर आपल्याला आवडला, खूप छान असा प्लॉट तुमचा तयार झालेला आहे। तर तुम्ही आता याचं नियोजन केलेलं आहे ते कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते आम्हाला सांगा बरं का अगोदर। यातीनच फवारण्या झालेल्या आहे। आपण कंपनीच्या अवस्थेत तिला गायत्री परफेक्ट मारलं होतं 5 ml, आणि आता हे 5 फूट हाईट झाली ना, वाढ थांबवण्यासाठी आपण आता त्याचा वापर 15 ml करणार आहे। आणि त्या वापर केल्यामुळे आपल्याला फळांची सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि रोग येण्याच्या पहिले जर फवारण्या केल्या तर आपल्याला रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसत नाही। तर दादा, त्यांनी चांगल्या पद्धतीने आपलं नियोजनही सांगितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यांचं सांगण्याचं एकच महत्त्व आहे आणि एकच सांगण्याची गोष्ट आहे की रोग येण्याच्या अगोदर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं असलं तर आपल्याला आपल्या पिकावर रोग येत नाही। त्याच्यामुळे आपला जो मालाची सेटिंग असते ती जवळजवळ पाहायला मिळत असते। त्याच्यानंतर जे आता बोंडअळीचा अटॅक चालू आहे, आता अमावस्येनंतर अनेक शेतकरी कासकूस करू नका, बोंडअळीचा स्प्रे घ्या। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे जी बोंडअळी नष्ट झाल्यामुळे आपल्याला बोंड हे निरग निघेल, त्याच्यावरच आपलं उत्पन्न हे पूर्ण प्रकारे डिपेंड असतं। तर दादा, त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं। तर दादा, तुम्ही ठिबकचं नियोजनही केलेलं आहे, त्याचंही सांगा आमच्या शेतकऱ्यांना। आपण ग्रॅन्युअल मटेरियल टाकत नाही आणि वॉटर सोल्युबलचा वापर आपण जास्तीत जास्त करा, आठवड्यात 15 दिवसात करत राहतो। तर कोणत्या ग्रेड वापरले असेल तुम्ही आता या प्लॉटला? वाढीच्या अवस्थेत 19-19 आणि फुटव्याच्या अवस्थेत 12-61 आणि आता शेवटचा डोस 0-32 देणार आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आणि गायत्री परफेक्ट कसं वाटलं तुम्हाला रिझल्ट वगैरे? गायत्री परफेक्ट एकच नंबर, फुल सेटिंग, फळ सेटिंग, सेटिंग जबरदस्त आहे। संजीवक आहे। तर शेतकरी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने प्रमाणानुसार वापरा। योग्य जर तुम्ही प्रमाण वापरलं तर चांगल्या प्रकारे आपली सेटिंग हे पाहायला मिळत असते। तर दादा, त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून जो आपल्याला मुलाखत दिलेली आहे, तर शेतकरी मित्रांनो, प्रेरणा मिळावी प्रत्येक शेतकऱ्याकडून हीच आपल्याला अपेक्षा असते। गायत्री परफेक्ट वापरताना योग्य प्रमाणात वापरा, चांगल्या प्रकारे सेटिंग होईल। आणि जर ठिबक असेल तर वॉटर सोल्युबल ग्रेडचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे काय होत असतं की आपल्याला रिझल्ट हा ताबडतोब पाहायला मिळत असतो, साईज चांगलेली बनलेली पाहायला मिळत असते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।